आळंदी परिसरात एका महिलेला घरात घुसून मारहाण करत सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनुसार आरोपींनी 7 एप्रिल रोजी तिच्या घरात घुसून गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेतलं. त्यानंतर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला. तसेच घर आमच्या नावावर कर, नाहीतर तुला आणि तुझ्या कुटुंबाला त्रास देऊ अशी धमकीही दिल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे. 4 ते 5 महिन्यांपूर्वी आरोपी पीडितेच्या घरी आले होते. त्यावेळीही जबरदस्तीने शारीरिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याचबरोबर पीडितेच्या नातेवाईकांशी गैरवर्तन आणि सोशल मीडियावर बदनामी करण्याची धमकी दिल्याचाही दावा तक्रारीत करण्यात आला आहे. पीडितेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार घरात घुसून आरोपींनी जबरदस्तीने महिलेवर सामूहिक लैंगिक अत्याचार केला आहे. ही घटना 7 एप्रिल 2026 तसेच 4-5 महिन्यांपूर्वी दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आळंदी येथे घडली आहे. पीडित महिलेने या प्रकरणी 24 एप्रिल 2026 रोजी या प्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अभिमन्यू आंधळे, नारायण खंदारे, श्याम महाराज राठोड, राहुल सुरेश चोरडिया, कानिफनाथ गुलाबराव घुले, युवराज खरमाटे यांच्यासह एका महिलेच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित हे 7 एप्रिल रोजी पीडितेच्या घरात आले. त्यांनी पीडित महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र काढून घेतले. त्यानंतर संशयितांनी पीडित महिलेवर लैंगिक अत्याचार केले. तसेच पीडितेला शिवीगाळ केली. हे तुझे घर आमच्या नावावर कर, नाहीतर ते घर विकून आम्हाला पैसे दे, नाहीतर आम्ही तुला असाच त्रास देत राहू अशी धमकीही दिली. या प्रकरणी अभिमन्यू आंधळे, नारायण खंदारे, श्याम महाराज राठोड, राहुल चोरडिया, कानिफनाथ गुलाबराव घुले, युवराज खरमाटे आणि एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिघी पोलिसांनी गुन्हा नोंदवत पुढील तपास सुरू केला आहे.